नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र निर्माण सेना ठाणे शहराच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ठाणे स्टेशन बाहेर लाडूंचं वाटप करण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यावेळी मराठी भाषा गौरव दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला. ठाणे स्टेशन परिसरात येणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी लाडूंचे वाटप करण्यात आलं. यावेळी ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह महिला अध्यक्ष समीक्षा मार्कंडे, मनसेचे ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मला असं वाटतं की हा दिवस नसून आमच्यासाठी सण आहे. या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात जगभरात जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो आज साजरा करतोय. आम्ही देखील ठाणा स्टेशनमध्ये लाडू वाटून मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा असं लोकांना अपील करतोय. या महाराष्ट्रात मराठीचा अभिमान आणि मराठीचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब नेहमीच तत्पर आहेत. मला वाटतं की कालची घटना ही दुर्दैवी आहे. अशी घटना घडू नये. अशा एसटी जे डेपोज आहेत, एसटी डेपोज असतील, रिक्षा स्टँड असतील, त्याच्यावर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. यांचं वेळोवेळी या जागेवर जाऊन त्यांची तपासणी झाली पाहिजे. परंतु असं आपल्याकडे होता येत नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा महाराष्ट्रात मोठा बनत चाललेला आहे. बीडच्या घटनेनंतर हे तर अजून जास्त प्रमाणात लोकांसमोर येत आहे. मी पुन्हा सांगतो की अशा घटना सतत घडतात. आमच्या बदलापूरची घटना जागी असताना ही घटना घडलेली आहे. या घटनांवर आळा बसावा यासाठी गृह खात्याने लवकरात लवकर योग्य ते पावलं उचलावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो. मी परप्रांतीयांना माझं नेहमीच सांगणं आहे की तुम्ही इथे राहता, आम्हाला तुमचा आदर आहे, पण तुम्ही जर आमच्या मराठी माणसाचा आदर करणार नसाल तर तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. मला महाराष्ट्रात राहतात, तिथल्या राज्य तुम्ही जिथे पैसे कमवतात, जिथे तुमचं पोट भरलं जातं, त्या भाषेचा जर तुम्ही अभिमान बाळगणार नसाल तर आम्हाला आमचा अभिमान बाळगून घेता येतं. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ज्येष्ठ कवी व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.वा. शिरोडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे महानगरपालिकेतील मुख्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोर असलेल्या कुसुमाग्रज यांच्या स्वातंत्र्य देवीची विनवणी या कवितेचं वाचन या प्रसंगी करण्यात आलं. या कवितेचे अक्षर सुलेखन ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांनी केलं.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ कवी गझलकार सुरेश भट यांच्या लेखणीतून उतरलेल्या लाभले आमास भाग्य बोलतो मराठी या गाण्याच्या सुरावटांनी वातावरण मराठीमय झाले. कुसुमाग्रज यांचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण करून स्वातंत्र्यदेवतेची विनवणी या कवितेचे वाचन करण्यात आले. त्यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, विधी अधिकारी मकरंद काळे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपस्थित होते. बुधवारी रात्री येऊर गावातील पाटोणपाड्यातील स्वामी समर्थ मठाशेजारी असलेल्या एका गोठ्यातून 2 बैल पळवून नेण्याचा गोवंश तस्करांचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला. या 2 बैलांना बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्यापैकी एक बैल आज दुपारपर्यंत ग्लानीत होता. दरम्यान सदर घटना जिथे घडली तिथे पर्यावरण कार्यकर्त्या नताशा आव्हाड यांनी भेट दिली. अप्पू नावाचा गुंड हे कृत्य करत असून त्याला पोलिसांकडून अभय दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. येऊरच्या पाटोणपाड्यात राहणारे आदिवासी नागरिक बिलास बरफ यांचा स्वामी समर्थ मठाशेजारी गोठा आहे. या गोठ्यात रात्री अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटक घुसले. त्यांनी इंजेक्शन लावून 2 बैलांना बेशुद्ध केलं. त्यानंतर टेम्पोत टाकून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न देखील केला. ही बाब उघडकीस येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या गोवंश तस्करांना चोप देऊन गोवंशाची सुटका केली. याचवेळी स्थानिक महिला पत्रकार नेहा गायकवाड यांनी चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते अमित मिश्रा यांनी चित्रीकरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते असून हे प्रकरण इथेच संपवून टाका असे म्हणत स्वतः फिर्यादी होण्याची तक्रारी दाखवली. मात्र त्यास नकार दिल्यानंतर अप्पू आणि अमित मिश्रा यांनी नेहा हिला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला असं पूजा हिंदोळे यांनी सांगितलं. दरम्यान पर्यावरण रक्षण चळवळीत सक्रिय असलेल्या नताशा आव्हाड यांनी सदर ठिकाणी भेट दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार येऊरमध्ये सायंकाळी 7 वाजेनंतर इतर वाहने सोडण्यास मनाई असताना अप्पूची गोवंश तस्करीचे वाहन आज सोडलेच कसे? गुन्हा दाखल करताना चालढकल का केली? एकीकडे भाजपावाले गोवंश रक्षणाचे कायदे करत असताना दुसरीकडे गोवंशाची तस्करी करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व 7 नंतरची येऊरची प्रवेशबंदी कठोर करावी अशी मागणी नताशा आव्हाड यांनी केली आहे. त्याला पण आणायला पाहिजे. बरं तो त्या आधी काय असेल ते बघून घेऊ आपण. मग नंतर एवढे सगळे पोरांना बघून त्यांनी मग सगळं हे येऊन तिकडे त्यांनी बघितलं. मग तो त्यांनी नंतर हात वरती गेले का काय असेल ते तुम्ही तुमचं बघून घ्या. माझा आणि याचं काही कनेक्शन नाही. पण तो जो होता त्याला पकडलेला आम्ही तो कंटिन्यू त्या अप्पूबाई नाव घेत होता. आम्हाला धमकी देत होता. नंतर तो अप्पूबाई आला इथं. एक त्याची गाडी, त्याच्यात 5-7 पोरं आणि एक 10-15 गाड्या असतील बाईक. ते घेऊन सगळे ते पोरं आमच्यावर धावून आले. पण तेव्हा नंतर आमची पोरं बघून ते शांत झाले. मग नंतर आणि गाववाले आले सगळे. ही बातमी जशी आमच्याकडे पोहोचली तशी ते सकाळी आम्ही आलो आहोत आणि तुम्हाला पूर्ण घटनेची माहिती तर ह्यांनी दिलीच आहे. आणि ह्याच्या पहिलेही येऊरच्या ग्रामस्थांना जो त्रास झाला आहे त्याच्याबद्दल आम्ही वसंत विहार पोलीस स्टेशन जे आहे तिथे, वर्तक नगर पोलीस स्टेशन आहे तिथे गेलो आहे. पण कधीच त्यांनी आमच्या कंप्लेंटची दखल नाही घेतली आहे. आता एवढं मोठं प्रकरण झालं त्याच्या पाठी अप्पू नावाचा कोणी एक डॉन आहे ज्यांनी 25 लोकांना पाठवून इकडच्या ग्रामस्थांना मारायचा प्रयत्न केला जेव्हा ती लोक त्यांची बैल वाचवायचा प्रयत्न करत होती. तर मला हा प्रश्न आहे की कोणाच्या दबावाखाली इकडचं जे पोलीस स्टेशन आहे ते ह्यांची कंप्लेंट घेत नव्हतं. आणि हे अप्पू जो वागळे एस्टेटला राहतो त्याचे इथे काही इल्लिगल बंगलेही आहेत आणि हे प्रकरण ह्याच्या पहिलेही त्यांनी केलं आहे तरी त्याला काही त्याच्या अगेन्स्ट कोणी ॲक्शन नाही घेतली. तर हा कोण एवढा मोठा डॉन आहे आणि ह्याच्या दबावाखाली का पोलीस काही करत नाही आहेत हा प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे. आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही न्यूज जेव्हा पसरली आणि व्हायरल झाली व्हॉट्सॲपवर तेव्हा BJP युथ मोर्चाच्या लोकांनी एक त्याचा जो लीडर आहे ठाण्याचा काय नाव त्याचं अमित मिश्रा नावाच्या एका मुलांनी इकडच्या ग्रामस्थांना फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्या मदतीसाठी येतो. आणि इथे येऊन त्यांनी काय केलं असेल त्यांनी चक्क सांगितलं की आपण मांडवली करूया, तुम्ही हा विषय सोडून द्या, तुम्ही अजिबात हे पाहिजेत बोला आणि विषय सोडून द्या, पोलीस स्टेशनमध्ये ह्याबद्दल जाऊ नका. तर हा दुटप्पीपणा जो आहे BJPचा आणि बजरंग दलाचा ह्याचा हा पूर्ण तुमच्यासमोर खुला पडला आहे की जेव्हा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना राजकारणासाठी जेव्हा त्यांना वोटची गरज असते तेव्हा ते 2 धर्मांच्या मध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात. पण जेव्हा हा विषय आहे एवढा गंभीर विषय आहे तेव्हा तुम्ही मांडवली करायचं बघता. म्हणजे हे पहिले पण असं खूप झालं आहे. आता कालच तुम्ही बघितलं तर अनुराग ठाकूर तिथे कोणाबरोबर बसलेले, शाहिद आफ्रिदी बरोबर बसलेले. हे BJPचं राजकारण आहे आणि नागरिकांना आता त्याची म्हणजे खरं BJPचं काय रूप आहे ते
समोर आलेला आहे आणि हा सेम प्रकार त्यांनी इथेही केला आहे. FIR मध्ये गुतस्करी पण लावलेली आहे त्यांनी. हा, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सगळे पुरावे असूनही ह्या लोकांकडे त्या इंजेक्शन आहेत ज्याच्याने ह्या बैलांना त्यांनी बेशुद्ध केलं, ते सगळे पुरावे असूनही गौहत्याचा कलम पोलीस स्टेशननी त्याच्यात टाकला नाही आहे. आणि ह्याचं कारण काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना ऑब्व्हियसली बिचाऱ्या पोलिसांना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी हे सगळं केलं नाही आहे. आणि आता संजय केळकर जी इकडचे जे ग्रामस्थान आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला प्रयत्न करतायत. तर मलाही त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ह्याची जी चौकशी आहे ती एकदम नीट करा आणि ह्याच्यात बघा की ह्याच्यात कोण हा अफ्फू आहे, हा कोण एवढा मोठा डॉन आहे की तो एवढ्या गायी चोरतो आणि पोलीस त्याच्याबद्दल काहीही करत नाही. ह्याच्या आधी तो इथे आला, नेहा गायकवाडला फोन केला, तिने प्रेस नोट टाकली, ती पत्रकार आहे. हा, तर तिने, माझी छोटी बहीण आहे आणि पत्रकार आहे, त्या रात्री आम्हाला कुठे मदत मिळत नाही, थोडं पोलिसांचं रंग बघून म्हणजे की तुम्ही बैल सोडून देता ना, मग आम्ही बैलच नेऊन तुमची कोंडवून ठेवू वगैरे असं बोलायला लागल्यावर मग तिला सांगितलं तू न्यूज कर. तर त्याच्यामुळे मग ते म्हणायला लागले, त्यांनी हिला फोन केला नेहाला की नेहा तू इथे आलीस ना तर मी येतो, मी बजरंग दलचा आहे असं त्यांनी सांगितलं. आता खरं काय खोटं काय ते तपास मला नाही, तो तोंडाने बोलत होता मी बजरंग दलचा आहे. आणि विलासदादाची बैल असून विलासदादाला कंप्लेंट करायला नव्हता देत, मी माझ्यावर कंप्लेंटर मी बनतो, मी कंप्लेंट करतो. म्हटलं तुझी बैलच नाही आहेत तर तू काय कामाला कंप्लेंट करायला चाललाय, ज्याची बैल आहेत त्यांनीच कंप्लेंट करू देत. म्हणून मग विलासदादालाच पाठवला कंप्लेंट करायला. सॉरी, तर तो त्याच्यामुळं तो बोलत होता की मी आहे बजरंग दलचा आहे आणि मी कंप्लेंटसाठी मी आलेलो आहे. आणि सकाळी नेहाला कॉल करून तो सांगतो की तू न्यूज डिलीट कर, नाही तर मग तो बाई मुंबऱ्याचं नाव घेतो तो स्वतः, आपण नाही, आम्हाला माहितीच नाही हा अप्पू कुठला आहे. तो अप्पू राहतो वागळे एस्टेट मध्ये. हा, आणि हा माणूस नाव घेतो मुंबऱ्याचा भाई आहे की तुला बघेल, म्हणजे ती लहान आहे म्हणून तिला धमक्या दिल्या जातात, तिला धमकी दिली जाते. इथे महिला सुरक्षिततेचा पण विषय येतो. यापुढे सांगितलं तसं 2 वाजता गाडी टेम्पो वरती येतो बैल न्यायला, मग का नाही गेटवर चौकशी होत? आमची पोरांकडे लायसन नसले ना तरी गेटवाले अडवतात. हा मुद्दा आम्ही गावातल्यांसाठी गेट बसवलाय तुम्ही, हा गेट कुणाच्या सुरक्षेसाठी आहे? गावातल्यांच्या का बैल रात्री 2-2:30 गाडी येतात, गेटवर विचारलं कुणाला काही सांगता येत नाही. मागाचा प्रकार जो मुलांच्या बाबतीत झाला तेव्हा 70 बाईक एकदा उतरल्या, तेव्हा पण आम्ही गेटवर प्रश्न केला का रात्रीचे 12 वाजता 10 आणि 11 वाजता जर परमिशन नसताना 70 बाईक तुम्ही फुटेज द्या ना आम्हाला एका बाईकचा नंबर भेटला, पोरांना कोण मारून गेलं, म्हणजे आम्ही पोरांची इथं कोणाची मर्डर पडेपर्यंत अजून गप्प बसायचं का येऊरवाल्यांनी? हिंदू पंचांगानुसार यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह पार पडला होता. या तिथीला शंकर आणि देवी पार्वतीची मनोभावी पूजा केल्याने इच्छापूर्ती होते. ठाण्यातील रघुनाथनगर येथील प्राचीन रायलेश्वर मंदिरात गेल्या 31 वर्षापासून महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदाही येथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून या मंदिराची पायाभरणी धर्मवीर आनंद दिघे यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक संस्थापक दिवंगत वसंत नागवेकर यांच्या उपस्थितीत केली. या रायलेश्वर महादेव मंदिराची विशेष ओळख असून हे मंदिर इच्छापूर्ती जागरूक असल्याचं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे याही वर्षी दिवसभरात सकाळी आरती, कीर्तन, भजन, नागरिकांसाठी महाप्रसाद अशा विविध उपक्रमांनी महाशिवरात्र साजरी करण्यात आली असल्याचं मंदिराचे अध्यक्ष साईनाथ वसंत नागवेकर यांनी सांगितलं. यावेळी मोठ्या प्रमाणावरती नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महाशिवरात्री निमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच भाविकांना महाप्रसाद म्हणून या ठिकाणी खिचडीचं वाटप देखील करण्यात आलं. तर भाविकांनी आयोजित धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी माजी नगरसेवक दिवंगत वसंत नागवेकर यांचे पुत्र व मंदिराचे अध्यक्ष साईनाथ नागवेकर यांनी केले. आज 26 फेब्रुवारी महाशिवरात्री उत्सव, जेव्हा शंकर आणि पार्वती यांचा विवाह होतो त्या उत्सवानिमित्ताने रायलेश्वर महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री उत्सव मोठ्या धुमधामाने साजरा होत आहे. सकाळी रुद्राभिषेक पहाटे 5 वाजता झाला, त्यानंतर दुपारी महाआरती, संध्याकाळी 5 वाजता भक्तीचे गाणे, त्यानंतर आता गोंधळ असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचबरोबर 100 किलो आपला उपासाची खिचडी व केलं हे भक्तजनांना, कारण आज उपास आहे महाशिवरात्रीचा, त्यासाठी
रायलेश्वराकडून सर्वांना अर्पण केले आहे. रायलेश्वर मंदिर आमचं हे वसंत नागवेकर साहेबांच्या आदेशाखाली स्थापन झालं आहे आणि त्यांची आम्हाला खूप हे वाटते कमतरता त्या कार्यक्रमात. ते असताना ज्या हिरोईन कार्यक्रम होता तर आम्ही प्रयत्न करतो त्या हिरोईन काम करायचा, पण कुठेतरी कमतरता भासते त्यांची आम्हाला. पण सकाळपासून महाआरती, लघुरुद्र अभिषेक चालूच आहेत. भाविकांची गर्दी तुम्ही पाहतच असाल किती आहे ती. आणि म्हणजे असं खूप प्राचीन काळी मंदिर असून सगळ्यांच्या इकडे मनोकामना पूर्ण होतात या मंदिरामध्ये. ठाणे मुंब्रा खाडी परिसरात वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवरती ठाणे महसूलची मोठी कारवाई. अवैध रेती उपसा करणाऱ्या 2 बोटींवरती कारवाई करण्यात आली असून 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यापुढेही महसूलच्या माध्यमातून कारवाई सुरूच राहणार असल्याचं नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितलं. कारवाई दरम्यान महसूलच्या टीमला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असून मुख्यतः या बोटी रेल्वे पूल लगत आढळून येत असून या वाळू उपसा करणाऱ्या बोटींमुळे रेल्वेच्या पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही. यामुळे भविष्यात मोठा अपघात रेल्वे पुलाखाली होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने देखील याच्यामध्ये दखल घेतली असून वारंवार कारवाई करण्याबाबत प्रशासनाला बजावलेलं आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाकडून वारंवार अशा कारवाई चालू आहेत. परंतु केवळ महसूल प्रशासनाकडून कारवाई होणं गरजेचं नाही, तर इतर विभागाने देखील अशीच ठोस कारवाई करणं गरजेचं आहे. जोपर्यंत इतर विभागांना देखील समकारवाई होणार नाही तोपर्यंत रेती माफियांवरती जबर बसणार नाही. भरती ओहोटीचा फायदा घेऊन रेती माफिया खाडीमध्ये रेती उपसा करत असतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन देखील रेती उपसा करतात. यांच्यावर सर्व विभागाने एकदाच कारवाई केली तर रेती माफी टिकणार नाही. त्यामुळे आता रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाकडूनच काही उपाययोजना केल्या जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आम्ही हा नेहमी वारंवार ताब्यात घेत असतो. अशी आता आमची किमान एक 50वी कारवाई असेल. परंतु काय होतं, आम्हाला भरती ओहोटीच्या नियमाप्रमाणे काम करावं लागतं. कारण की जर भरती असेल तरच आम्हाला बोटी सापडतात. जर ओहोटी असेल तर चिखलामध्ये रुतून बसलेल्या असतात, त्याच्यामुळे पाण्याच्या बाहेर खेचता येत नाही. आज अनायसे भरती खूप मोठी होती. आमच्या महिला कर्मचारी आणि आमचे तलाठी गस्त घालत असताना ह्या बोटी आम्हाला सापडल्या आणि मग त्या आता आम्ही किनाऱ्यावरती आणल्यात. हायड्राच्या साईने तुम्ही आता बघितलं असेल की त्या आता आम्ही आणल्यात. आता पूर्ण कट करणार, FIR दाखल करणार. कारण की वारंवार यांच्यावरती FIR दाखल करणं आणि अशा प्रकारची कारवाई केली तर ज्यांच्या रेती माफियांवरती जबर बसेल, त्याशिवाय जबर बसणार नाही. त्याच्यामुळे ही कारवाई आम्ही सतत चालू ठेवतो. धोकादायक तर आहेच, शेवटी सगळ्यांनाच काय पोहता येत नाही. परंतु शेवटी आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने आम्ही या कारवाई करत असतो. महिला तलाठी पण नेहमी आमच्या बरोबरच असतात. परंतु आता ही जबाबदारी आम्हाला पूर्ण पार पाडायची असते. प्लस ह्या लोकांवरती जबर पण आणायचं आहे. हे रेती माफिया अशा वागल्याशिवाय सरळ होणार नाहीत. त्याच्यामुळे मग ही कारवाई आम्ही सतत करत राहतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.